आज वसुबारस आणि कालच नुकतंच आमच्या गोठ्यात हे छान वासरू जन्माला आलेलं आहे. बरेचदा गाय व्यायली की आपण त्याचा खरवस करतो, पण आज आपण एक छान पदार्थ बघणार आहोत. हे दूध फाटतं, जेव्हा आपली गाय गोठ्यात विते तेव्हा हे दूध फाटतं किंवा नाचतं. तर आज ह्याच दुधापासून आपण पनीर कसं करायचं ते बघणार आहोत. इथे मी दूध तापत ठेवलेलं आहे. जेव्हा आपली गाय किंवा म्हैस विते तेव्हा तिचं पहिल्या 2 ते 3 दिवसाचं दूध जे असतं ते नासतंच. आता हे दूध पटकन नासावं ह्यासाठी मी ह्यात थोडंसं लिंबू पण पिळून घेते आहे आणि हे छान ढवळून ह्याला उकळी काढून घेते आहे. इथे तुम्ही बघू शकता आपलं दूध पूर्णपणे नासलेलं आहे. आता त्यात किंचितसं मीठ घालून आपण ह्या दुधाला परत एक उकळी काढून घेऊया. छान असं परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे. दुधाला उकळी देखील आलेली आहे. आता आपण एका चाळणीवर ठेवून ह्यातलं पाणी पूर्णतः काढून घेऊया आणि एका डब्यामध्ये सुती कापड घालून त्यावर हे नासलेलं दूध ज्यातलं आपण पूर्णतः पाणी काढून घेतलेलं आहे ते ह्यात घालून घेऊया आणि छानपैकी प्रेस करून घेऊया. असं खलबत्त्याच्या साह्याने वगैरे प्लेन करून घेऊया आणि साधारण 4-5 तास असंच ठेवून देऊया, जेणेकरून त्यातलं पूर्णतः पाणी निघून जाईल आणि आपलं छान मऊ लुसलुशीत पनीर तयार होईल. आता आपण हे कट करून घेऊ शकतो. छान त्याचे असे क्यूब्स तयार होतील. आपलं हे घरगुती असं मऊ पांढरं शुभ्र असं पनीर तयार झालेलं आहे.